आज लाडक्या बहिणींना मिळणार 8वा हप्ता, सोबतच 9वा हप्तासुद्धा आजच बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। याच्याविषयीची अत्यंत मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि आतापर्यंत महिला 2100 रुपयांची वाट पाहत होत्या। 2100 रुपये मिळणार का, मिळणार तर कोणत्या बहिणींना मिळणार, संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि फक्त याच महिला ज्या आहेत आता पात्र राहिलेल्या आहेत। 7 लाख महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे। संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर आजच्या अपडेटकडे वळूया। लाडक्या बहिणीविषयी आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे काय तर बहिणींसाठी मोठं गिफ्ट जे आहे ते शासन देणार आहे। आता हे मोठं गिफ्ट नेमकं काय आहे तर हे पहा, सर्वात मोठे आणि जबरदस्त गिफ्ट म्हणजे 8वा अधिक 9वा हप्ता, दोनही हप्ते सोबतच महिलांच्या खात्यावर आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। हो मित्रांनो, 2 हप्ते 8वा आणि 9वा। भरपूर महिला विचारतात सर 8वा हप्ता मिळण्यास एवढा उशीर झालेला आहे, मग 9वा हप्ता मिळणार का? तर हे पहा, तुमच्यासाठी सर्वात जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहोत आपण। 8वा हप्ता तर मिळणारच आहे, परंतु त्याच्यासोबतच 9वा हप्तासुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। आता बहिणींना प्रश्न पडला होता, आम्हाला पैसे मिळणार का, किंवा कोणत्या बहिणी या लाडकी बहीण योजनेसाठी आता इथून पुढे पात्र राहणार आहेत आणि कोणत्या बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहेत, तर त्याच्याविषयी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। तर हे पहा, आज एकूण 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। या 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि यामधील काही महिला ज्या आहेत त्या वगळल्या जाणार आहेत किंवा ऑलरेडी वगळल्या गेलेल्या आहेत। चला तर तुमचे नाव त्या यादीमध्ये आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार का, तुम्हाला मागील पैसे राहिलेले मिळणार का, संपूर्ण एकूण एक प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे जबरदस्त अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील। तर हाच अर्थसंकल्प झालेला आहे। हो मित्रांनो, ज्या क्षणाची भरपूर दिवसापासून आपण वाट पाहत होतो तो अर्थसंकल्प आता झालेला आहे आणि नवीन अपडेटनुसार आदिती तटकरे मॅडमला विचारण्यात आलं आहे की 2100 रुपये तुम्ही कधीपासून तुम्ही देणार, तर हे पहा, त्यांनी सध्या तरी सांगितलेलं आहे की 8वा आणि 9वा हप्ता आम्ही 1500 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करणार आहोत, म्हणजे एकूण 3000 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करणार आहोत। परंतु 10वा हप्ता जो असणार आहे तो 10वा हप्ता 2100 रुपये जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे। हो मित्रांनो, आत्ता अतिशय जबरदस्त अपडेट आहे ही। आता 8वा 9वा हप्ता तर 3000 रुपये मिळणार तुम्हाला, परंतु 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपयापासून सुरुवात प्रतिमाह होणार आहे, कारण की ज्याप्रमाणे त्यांनी वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना पूर्णसुद्धा करावेच लागणार आहे। अशा पद्धतीची अपडेट मित्रांनो आलेली आहे, त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका। आता हे 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते 1500 अधिक 1500 म्हणजे 3000 रुपये तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहेत। तर आज कोणत्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आणि 8वा हप्ता तर आता मिळणारच आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप होणार आहेत। मग हा 8वा आणि 9वा हप्ता एक सोबतच वाटप होणार आहे आणि यामधील 20 जिल्ह्यांची यादी कोणती आहे आणि 20 जिल्ह्यामध्ये नेमकं कशामुळे आज पैसे मिळणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, एकूण 36 पैकी 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुमच्या जिल्ह्याचे जर नाव यात आले असेल तर तुम्हाला सुद्धा आज पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत। यामधील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे समोर तुमच्या महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा आहे आणि या नकाशामध्ये सर्व जिल्हे आहेत, एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत। तर चला तर आता 20 जिल्ह्यांची नावे आपण एक बाय एक स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया आणि इतर जिल्ह्यांमध्ये कधी पैसे वाटप होणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया। तर यामध्ये सर्वात तुम्हाला अगोदर महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो, आज 20 जिल्हे, उद्या 10 आणि परवा दिवशी 6, तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 3 दिवस सलग आजपासून पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत। 6 मार्च, 7 मार्च आणि 8 मार्च, तर अशा पद्धतीने एकूण 3 दिवस सलग पैसे जे ते वाटप होणार आहे। तर आज सुरुवात होणार आहे ती म्हणजे मित्रांनो सातारा या ठिकाणी, त्याच्यानंतर सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे ते वाटप होणार आहेत। याच्यानंतर दुसरे जिल्हे उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, तर उद्या होणार छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, धुळे, जळगाव, नंदुरबार, अकोला, वाशिम, बुलढाणा, तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत। आणि त्याच्यानंतर मग यवतमाळ असेल, वर्धा असेल, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे सलग 3 दिवसचे पैसे वाटपचे महाराष्ट्रात तुफान पैसे वाटप सुरूच राहणार आहे। फक्त लाडक्या बहिणींसाठीच हे पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत। आता महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे अजितदादांनी सुद्धा वादा केलेला आहे। अजितदादांचा वादा आहे, आता बहिणींना 8वा हप्ता तर मिळणारच, सोबतच बहिणींना 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपयेपासून सुरुवात होणार आहे आणि पुढे येणारे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 830 रुपये सबसिडीसुद्धा बहिणींच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे। याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर आज मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे। आज सर्व महिलांना पैसे वाटप होणार आहेत, परंतु काही अटी यांनी ठेवलेल्या आहेत। या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला लाडकी
लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, अन्यथा ₹1 तुमच्या खात्यात जमा होणार नाही. चला तर या अटी आणि महत्त्वाच्या शर्ती नेमकं काय आहेत त्या जाणून घेऊया. कारण की हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आजपासून महिलांना पैसे वाटप तर होणार आहेत, परंतु फक्त याच बहिणींना. आता या बहिणी म्हणजे कोणत्या, तर हे पहा, ज्या बहिणींनी डबल योजनेचा लाभ घेतलेला नाही, फक्त एकाच लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत आहेत अशाच महिलांना आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या बहिणीचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशाच बहिणींना हे पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. अन्यथा ज्या बहिणीचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे आणि सोबतच त्यांच्याकडे 4 चाकी जर असेल तरी देखील त्या बहिणींना ₹1 इथून पुढे मिळणार नाही. 4 चाकी म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नावावर असेल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही, अशी अट त्यांनी सुरुवातीला शिथिल केली होती, परंतु पुन्हा एकदा त्यांनी अट ती लागू केलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला योजनेतून जर ज्या महिला योजनेचे नियम मोडत आहेत अशा महिलांना योजनेतून बाहेर पडावं लागणार आहे. आता 8वा हप्त्याचे वाटप नियोजन कुठपर्यंत आलेले आहे व काय नियम अटी यांनी लागू केलेले आहेत, तर हे पहा, 3,680 कोटी लाडक्या बहिणीसाठी तयार झालेले आहेत आणि हे पैसे 3 दिवस सलग जबरदस्त वाटप होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत आणि हे 5 नियम व अटी काय, तर तुम्हाला ते सांगितलेलेच आहेत आपण की या नियम व अटी तुम्ही पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला मात्र मग पैसे जे आहेत ते लगेच मिळून जाणार आहेत. यामधील कुठल्याही प्रकारचा उशीर आता होणार नाही व सर्व बहिणींना पैसे मिळून जाणार आहेत. तर आता भरपूर बहिणींचा प्रश्न होता, सर आता 10वा हप्ता कधीपर्यंत मिळणार, तर हे पहा, आता मार्च, फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यावर जमा झाले की त्याच्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर हा जो हप्ता आहे मग तुम्ही 10वा हप्ता म्हणू शकता. 10वा हप्ता ₹21, तो सुद्धा लवकरच तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. अशा पद्धतीची अपडेट आपल्याकडे आली होती मित्रांनो, आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही लगेच करून टाकायचं आणि व्हिडिओला लाईकसुद्धा लगेच करायचा आहे. आता महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढे देतच राहणार आहोत आणि सोबतच अशा पद्धती अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.